नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी अमृता ओक. आजचा मेसेज जो आहे तो माझ्या सासूबाईंनी पाठवलेला आहे. पु ल देशपांड्यांच्या पुस्तकातून एक एक पॅरेग्राफ असं शेअर करतात बघा. तसं हे आहे. एक छान पॅरेग्राफ आहे, मी वाचून दाखवते. पु ल देशपांडे यांनी मित्र हो पुस्तकात हे लिहिलेलं आहे. टॉलस्टॉयची एक गोष्ट आहे. एक माणूस असतो, त्याच्यामागे वाघ लागतो. हा धावत धावत जातो, कुठेतरी झाडावर चढायला बघतो. जे झाड दिसतं ते काटेरी असतं, तरी तो कसा तरी वर चढतो. वर चढायला लागल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं की वाघ जवळ यायला लागला आहे आणि आपल्याला खायला एक अजगर आणखी वर त्या झाडावर चढतोय. आता काय करावं कळत नाही. तो आणखी वरती जाण्याचा प्रयत्न करतो, पण तिथे मधाचं पोळं असतं. त्या मधाच्या पोळ्याला धक्का लागतो आणि मधाचा एक थेंब त्याच्या खांद्यावर पडतो. या सगळ्या गडबडीत तो चाटून घेतो. जीवनात इतक्या संकटांमध्ये मधाचा एक थेंब आपण चाटून घेत असतो. कोठेतरी एक एवढीशी सुखाची जागा आपण ठेवलेली असते. ही सुखाची जागा मला एकट्याला न मिळता सगळ्या समाजाला मिळावी असे जेव्हा वाटायला लागते, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने मोठे होतो. मंडळी, किती छान आहे. पुलंच आहेत ना ते, त्यामुळे काय आशय आहे बघा. एक उदाहरण दिलेलं आहे, अगदी लागू पडतं आहे आपल्या आयुष्याला, की सगळीकडून संकट म्हणण्यापेक्षा काहीतरी छोट्या मोठ्या अशा अडचणी येत राहतात. त्याच्यातून आपण मार्गस्थ होत असतो. त्याच्यातच मधाचा एक थेंब म्हणजे सुख आपल्याला दिसतं आणि आपण तेवढ्यासाठी कष्टही करत राहतो आणि खरं म्हणजे त्याच्यात आनंद मानतो. किती सुंदर. आणि तो आनंद जो फक्त स्वतःजवळ न ठेवता सगळ्यांना वाटतो, तो माणूस श्रीमंत. खरंच काय म्हणावं. हे मोठी लोकं किती छोट्या थोडक्या शब्दातून जीवनाचं जे सार आहे ते मांडतात. चला मंडळी, छान छान विचार, त्याच्यापाठी काय म्हणायचं आहे, आयुष्याचा अर्थ काय आहे, हे ज्याचं त्यानेच शोधायचं असतं. पण आशय एकदा कळला की आपल्यालासुद्धा एक गती मिळते. आपल्यालासुद्धा आयुष्याचे अर्थ उमगायला लागले की जास्त अर्थ भरत जातो आपल्या आयुष्यात. चला मंडळी, दिवसाची अगदी प्रसन्न सुरुवात करूया. सगळ्यांचा दिवस शुभ जाओ. नमस्कार.